साहेब, तुम्ही सांगितलं नाही घरी का आलता? म्हणजे माझ्या बायकोकडं लालजींकडे काय काम आहे तुमचं? तुमच्या पत्नीशी थोडा संवाद साधायचा होता. बोलू ना? साहेब तुम्ही धन्यवाद. रंगपंचमीच्या दिवशी काय झालं जरा सांगाल का? हे तुमच्या फेऱ्या फार वाढल्या त्या संपदाकडे. संपदा कोण संपदा? शालिनी म्हणायचं का तुम्हाला? तेच ते शालिनी नावाची संपदा. तिच्या घराकडे तुम्हा नवरा बायकोच्या फेऱ्या फार वाढल्या. काय झालं पंचरंगमीच्या दिवशी? नक्की कशाबद्दल बोलायचं असेल? तो साकेत बरा झाला की काय? ही ती शालू काय पचकली याच्याकडे? सांगताय ना पंचरंगमीच्या दिवशी काय झालं? रंगपंचमीच्या दिवशी काय होणार वेगळं? जे जे करतं तेच आम्ही केलं. रंग खेळलो, एकमेकांना रंग लावला. असे विनोद करू नका, मला हसू नका. पोट दुखतं, खराबी होते, औषध घ्यावं लागतं, दवाखान्यात जावं लागतं. ठीक आहे, पंचरंगमी बद्दल तुम्हाला मला माहिती द्यायची असेल तर तुमच्या पत्नीकडनं ते कसं वधवून घ्यायचं हे मला चांगलं ज्ञात आहे. अतिशय महत्वपूर्ण माहिती न दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. येतो मी. तरीही एक प्रश्न राहतोच अनुत्तरित की तुमच्या पत्नीचा काय ठेपा आहे, काय ठिकाणा, काय पत्ता आहे त्यांचा शोध मी घेईन. त्यांना विचारेन काय झालं हो पंचरंगमीच्या दिवशी. आणि त्यांनी जर मला सांगितलं तर मी नक्की काय कळलंय? त्या दिवशी जे घडलं त्यातलं काहीतरी कळलंय एवढं नक्की, पण काय कळलंय? लालेजी अहो कुठे ठेवलेत पैसे? लालेजी मी तुम्हाला विचारतो पैसे कुठे ठेवलेत? लालेजी अजून कुठल्या भाषेमध्ये विचारू सांगा बरं? मी प्रेमाने विचारून झालं, सगळ्या भाषेत विचारून झालं. हे बघा तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सोडून देतो, काय सुद्धा करणार नाही. मला पैसे पाहिजेत हो, आपल्याच भविष्यासाठी पैसे पाहिजेत. अहो लालेजी सांगा पैसे कुठे आहेत? अहो लालेजी पैसे कुठे आहेत?